मॉर्निंग एव्हरीवन. सो आपण 5th युनिटला आहोत. 5th युनिटमधला आपण प्रोसेस इम्प्रुव्हमेंट हा चॅप्टर बघितलेला. त्यानंतर आपला नेक्स्ट चॅप्टर बघायचा दॅट इज अ सर्व्हिस ओरिएंटेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. सो सर्व्हिस ओरिएंटेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला सर्व्हिसेस ॲज रियुजेबल कंपोनंट्स अँड सर्व्हिस इंजिनिअरिंग अँड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विथ सर्व्हिसेस हे पॉईंट बघायचे. आता सर्व्हिसेस म्हणजे कुठले? आता सर्व्हिसेस बघायचं झालं तर आपण सॉफ्टवेअर इंडस्ट्रीजमध्ये दोन प्रकारच्या कंपन्या असतात किंवा दोन प्रकारच्या इंडस्ट्रीज ह्या असतात त्या, की एक असते प्रोडक्ट बेस आणि दुसरी असते सर्व्हिस बेस. आता मोस्ट ऑफ द ज्या असतात त्या सर्व्हिस बेस असतात. आता सर्व्हिस बेस आणि प्रोडक्ट बेसमधला फरक काय? तर प्रोडक्ट बेस ह्या ज्या काही कंपन्या असतात त्या एक प्रोडक्ट सेल करतात आणि त्या प्रोडक्ट स्वतः डेव्हलप करतात आणि ते सेल करतात. सर्व्हिस बेसमध्ये काय तर ते अशी कंपनी असते जी सर्व्हिस प्रोव्हाइड करते किंवा एखादं काय म्हणतो त्यांचं स्वतःचं प्रोडक्ट नसतं, ते कस्टमरला प्रोडक्ट त्या ठिकाणी बनवून देतात किंवा कस्टमरला काही असेल ती नीड असेल किंवा त्यांचं प्रोडक्ट असेल ते डेव्हलप करायचं काम हे करत असतात. फॉर एक्झाम्पल बघायचं झालं तर सर्व्हिस बेस कंपनीमध्ये एक्झाम्पल आपण व्हॉट्सअपचं घेऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर सोशल मीडिया कुठलंही घेऊ शकता, गुगलचं घेऊ शकता, ठीक आहे. फ्लिपकार्ट, ॲमेझॉन ह्या सगळ्या सर्व्हिस बेस आहेत की ज्या काय करतात सॉरी ह्या सगळ्या प्रोडक्ट बेस आहेत ज्या काय करतात त्यांचं प्रोडक्ट स्वतःचं सेल करतात, ठीक आहे. या सगळ्या ज्या काही कंपन्या आहेत त्या प्रोडक्ट बेस आहेत, ते काय करतात स्वतःचं प्रोडक्ट त्या ठिकाणी सेल. मग ॲमेझॉन त्यांचं स्वतःचं ॲमेझॉनचं ई कॉमर्सचं एक हे आहे ॲप आहे त्यांचं, ॲमेझॉन प्राईम सारखं ॲप आहे, ठीक आहे. त्यानंतर व्हॉट्सअपचं आहे ॲप, व्हॉट्सअप त्यांचं परत फेसबुकचं आहे, इंस्टाग्रामचं आहे, त्यानंतर फ्लिपकार्टचं आहे, गुगलच्या सर्व्हिसेस आहेत वेगवेगळ्या ज्यामध्ये जीमेल आहे, ठीक आहे. मग त्यांचं स्वतःचं प्रोडक्ट आहे आणि ते स्वतःचं प्रोडक्ट काय करतात त्या ठिकाणी ते सेल करतात. So that is a product based company. And what is service based? And in this chapter we are going to see the service based or service oriented software engineering. सर्व्हिस ओरिएंटेड मध्ये काय तर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत असाल आणि एखाद्या कस्टमरला त्याला वेबसाईट बनवली पाहिजे, तर ती झाली तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करता वेबसाईट बिल्ड करण्याची किंवा वेबसाईट बनवून देण्याची. दॅट इज सर्व्हिस बेस. एखादा असेल ज्याला अँड्रॉइडचा ॲप डेव्हलप करून पाहिजे, म्हणजेच काय तुम्ही अँड्रॉइड ॲप डेव्हलप करून द्यायची सर्व्हिस त्या ठिकाणी काय करताय प्रोव्हाइड करताय. म्हणजे तुम्ही त्या कस्टमरला त्याच्या नीडनुसार त्या ठिकाणी सर्व्हिस प्रोव्हाइड करताय आणि तुमचं प्रोडक्ट नाही आहे ते कस्टमरचं प्रोडक्ट आहे ते तुम्ही काय करताय डेव्हलप करून देताय. मोस्ट ऑफ द ज्या काही कंपन्या असतात त्या ठिकाणी ह्या सर्व्हिस बेस असतात. वेट फॉर द मिनिट. सो सर्व्हिस ओरिएंटेड मी सांगितलं तुम्हाला की मोस्ट ऑफ द कंपनी ह्या सर्व्हिस ओरिएंटेड. मग आता तुम्ही आपण मोस्ट प्रत्येक ठिकाणी ज्या IT कंपनी असतात त्या सर्व्हिस ओरिएंटेड आहेत आणि सर्व्हिस ओरिएंटेड काय करतात त्या ठिकाणी काम करत असतात, ठीक आहे. आपण पण जेव्हा जॉबला जातात जर तुमचं आणखीन बेस्ट त्या ठिकाणी वर्क असेल किंवा चांगला लक असेल तर तुम्हाला प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये काम भेटतं, म्हणजे गुगल किंवा ॲमेझॉन किंवा बाकी जे असेल तसे. बट ते काय करतात त्यांचं स्वतःचं प्रोडक्ट आहे आणि सर्व्हिस ओरिएंटेडमध्ये काय थोडक्यात तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करताय. हा होता सर्व्हिस आणि प्रोडक्ट बेस्ड कंपनीमधला. त्यातलं आपल्याला सर्व्हिस ओरिएंटेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग किंवा सर्व्हिस ओरिएंटेड जे काही कंपनी आहे त्यामध्ये काय काम चालतं आणि त्याच्यामध्ये कसं वर्किंग चालतं ते बघायचं. आता इन शॉर्ट सगळेच काय करत असतात त्या ठिकाणी सर्व्हिस प्रोव्हाइड असतात. प्रोडक्ट बेस असली तरी पण त्यांचे काहीतरी प्रोडक्ट ते सेल करतायत, त्यांची काहीतरी ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतायत आणि सर्व्हिस ओरिएंटेड असेल तरी पण ते कुणाला तरी त्या ठिकाणी ते प्रोडक्ट काय करतात बनवून देतात. So service-oriented architecture is a computing paradigm that aims to build information system with services as basic its unit for building them. The architecture challenges of SOA, that is a service-oriented architecture, are these are आता ह्या ठिकाणी कुठले challenges आहेत सर्व्हिस-ओरिएंटेड आर्किटेक्चरमध्ये, की ज्यामध्ये आहे ability to access heterogeneous resources and services on the web over HTTP protocol. म्हणजेच काय तुमचं रिसोर्स जे आहे ते सगळं आता सध्याचं ऑनलाईन करणं हे गरजेचं आहे, बरोबर आहे. ओव्हर द वेब पोर्टल हे आलं पाहिजे, कारण की ऑफलाईन कोण सध्या त्या ठिकाणी यूज करत नाही आहे. त्यानंतर आहे ॲबिलिटी टू पब्लिश सर्व्हिस ग्लोबली
जी काय सर्व्हिस आहे ती ग्लोबली म्हणजे वर्ल्ड वाईड त्या ठिकाणी यूज झाली पाहिजे, असं हे एक चॅलेंज आहे सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चरमध्ये. त्यानंतर आहे ॲबिलिटी टू मेक सर्व्हिस डिस्कवर टू इच अदर अँड कन्झ्युम ऑटोमॅटिकली. प्रत्येकाला त्या ठिकाणी ते भेटलं पाहिजे, त्या ठिकाणी प्रत्येकाला त्या ठिकाणी यूज करता आली पाहिजे, हे सगळी गोष्टी पण त्या आर्किटेक्चरमध्ये. म्हणजे सपोज ह्या ठिकाणी एक्झाम्पल तुम्ही कुठलंही त्या ठिकाणी ॲप्लिकेशन जर ठेवू शकता आपल्या जर आय टी इंडस्ट्रीमध्ये बघायला झालं तर सपोज व्हॉट्सअप आहे, तर व्हॉट्सअप सगळ्या ठिकाणी ग्लोबली पब्लिश आहे, इझी टू यूज आहे, सगळ्यांना यूज करता येत आहे. हे सगळ्या त्या ठिकाणी चॅलेंजेस त्या ठिकाणी काय केले त्यांनी ओव्हरकम केले आहेत, म्हणून ते फेमस आहे. So such behavior can conceptually depicted as an ability to publish, find and bind services. So the architecture consists of element that is interaction and behavior. Interaction means among the element and result of the interactions. That is the behavior. So the SOA, that is a software-oriented architecture or service-oriented architecture, aims to enable services to publish, discover, and consume. In order to achieve this, the architecture must establish means that help us publish and discover published services. The following will help us to achieve the same. आता ह्या ठिकाणी तुमचं जे काही सर्व्हिस आहे ती काय व्हायला पाहिजे, एकतर त्या ठिकाणी वेल पब्लिश व्हायला पाहिजे, डिस्कवर असायला पाहिजे म्हणजे सगळ्यांना ती यूज करता आली पाहिजे, आणि कन्झ्युम असली पाहिजे, ठीक आहे, इझी टू ॲक्सेस असली पाहिजे. सो या ठिकाणी त्यांनी WSDL एक वेब सर्व्हिस दिली आहे की दॅट इज अ वेब सर्व्हिस डिस्क्रिप्शन लँग्वेज, ज्यामध्ये काय करतात यूज टू पब्लिश द सर्व्हिस विथ द अकॉम्पनिंग द सर्व्हिस डिस्क्रिप्शन. यामध्ये SOAP आहे, दॅट इज अ सिम्पल ऑब्जेक्ट ॲक्सेस प्रोटोकॉल आहे. अटेंडन्स चार्ट बॉक्समध्ये टाका सगळ्यांनी, दरवेळी सांगायला करू नका ते. ज्यामध्ये काय करता तुम्ही एक कंपोज मॅसेज यूज टू कंपोज द मॅसेज अँड UDD आहे, दॅट इज अ युनिव्हर्सल डिस्क्रिप्शन डिस्कवरी इंटिग्रेशन, दॅट इज यूज टू फाइंड द सर्व्हिसेस. आता SOA हे काय थोडक्यात ॲप्लिकेशन फ्रेमवर्क दॅट टेक्स एव्हरी डे बिझनेस ॲप्लिकेशन अँड ब्रेक देम डाऊन इनटू द इंडिव्हिज्युअल बिझनेस फंक्शन्स प्रोसेसेस कॉल्ड सर्व्हिसेस. So SOA lets you build, deploy, and integrate the services independent of application and the computing platform on which they run. SOA काय करतं तुम्हाला त्या ठिकाणी सर्व्हिस ओरिएंटेड जे काय आर्किटेक्चर ते काय करतं तुम्हाला एक फ्रेमवर्क किंवा त्या ठिकाणी एक डे बाय डे तुम्ही काय करता त्या ठिकाणी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, हे काम त्या SOA मधून केलं जातं. थोडक्यात सर्व्हिस ओरिएंटेडमध्ये काय तुम्ही सर्व्हिस एखाद्या प्रोडक्टला काय करता त्या ठिकाणी देत असतात, हे आपण समजू शकतो किंवा बोलू शकतो. So the objective is to develop methods and tools to improve quality and profitable of the software development. तुमचा आता मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे SOAचा, तर तुम्हाला क्वालिटी आणि क्वालिटी प्रोडक्ट त्या ठिकाणी डेव्हलप झालं पाहिजे आणि प्रॉफिटेबल जे काय डेव्हलपमेंट आहे ती झाली पाहिजे. ठीक आहे, क्वालिटी प्रोडक्ट असेल तरच तुमचं ते प्रोडक्ट त्या ठिकाणी फेमस होणार. तुम्ही जर गेम डेव्हलप करायचं असेल तर ते त्या ठिकाणी त्या क्वालिटीचं पाहिजे तरच ते फेमस होईल. ठीक आहे, चांगलं जर असेल तरच ते प्रॉफिटेबल त्या ठिकाणी ऑथराईज त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी हे लागू होतं. सो बेनिफिट्स काय आहेत SOAचे, तर बेनिफिट्स काय आहेत, तर ह्या ठिकाणी सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चरचं बेनिफिट हे सर्व्हिस कॅन बी ऑफर बाय एनी सर्व्हिस प्रोव्हायडर inside or outside of an organization so that it can be create application by integrating services from the range of providers. आणि तुम्ही कुठलीही सर्व्हिस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकता, बरोबर आहे. आता हे सगळं सांगतो मी वाचून टाकून त्यानंतर ते एक्सप्लेन करतो. त्यानंतर आहे द सर्व्हिसेस प्रोव्हायडर मेक इन्फॉर्मेशन अबाउट द सर्व्हिसेस सो दॅट एनी ऑथराइज्ड युजर कॅन बी यूज द सर्व्हिसेस. Application can delay the binding of services until they are deployed. The new services can be linked with the existing in innovative ways. Services user can pay for service according to their use rather than provision. आता ह्या ठिकाणी जर बेनिफिट बघत झालं तर पहिलं त्या ठिकाणी की इनसाइड आउटसाइड ऑर्गनायझेशन कॅन क्रिएट ॲप्लिकेशन, कोणीही त्या ठिकाणी ॲप्लिकेशन बनवू शकतं. जसं की व्हॉट्सअप आपण एक समोर ठेवूया एक्झाम्पल, व्हॉट्सअप आणि गुगलचं. व्हॉट्सअप पहिल्यांदा एक चॅट ॲप्लिकेशन होतं, बरोबर आहे, नुसतं चॅट ॲप्लिकेशन एक मेसेजिंग ॲप्लिकेशन होतं. त्यानंतर त्यामध्ये त्यांनी डेव्हलप केलं, मग स्टेटसेस आले, त्यानंतर व्हिडिओ कॉलिंग आले, कॉलिंग आलं व्हॉट्सअप थ्रू, हे सगळे त्यांनी चेंजेस त्यामध्ये केलेले आहेत. मग हा एक बेनिफिट आहे की तुम्ही एक ॲप्लिकेशन डेव्हलप करताय, त्यामध्ये नंतर ॲड करून ॲडिशन करून तुम्ही काय करता त्यामध्ये चेंजेस करून ते ॲप्लिकेशन चांगल्या क्वालिटीचं बनवू शकता. ठीक आहे, जे सगळेजण यूज करू शकतात. त्यानंतर आहे द सर्व्हिस प्रोव्हायडर दॅट मेक इन्फॉर्मेशन अबाउट द सर्व्हिस सो दॅट एनी ऑथराइज युजर कॅन बी यूज द सर्व्हिस. कोणी त्या ठिकाणी यूज करू शकतो सर्व्हिस, अशी सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. ठीक आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन कॅन डिले द बाइंडिंग ऑफ सर्व्हिस अंटिल दे आर डेव्हलप. द न्यू सर्व्हिस आर लिंक विथ द एक्झिस्टिंग ऑर इनोव्हेटिव्ह वेज. आता न्यू सर्व्हिस कॅन बी लिंक मीन्स आता या ठिकाणी जर व्हॉट्सअपचं एक्झाम्पल सांगायला तर पहिल्यांदा
गुगल पे आहे बरोबर. गुगल पे इज अ डिफरंट सर्व्हिस. जे काय करता तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करण्यासाठी यूज करता. त्याच्याबरोबर व्हॉट्सअप जे आहे ते फक्त चॅटिंगसाठी यूज करतो. आता त्यानंतर व्हॉट्सअपवाल्यानेच त्या ठिकाणी व्हॉट्सअप पे म्हणजे व्हॉट्सअप थ्रू पण तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू शकता किंवा मनी ट्रान्सफर करू शकता. हे फीचर त्या ठिकाणी काढले. म्हणजेच काय केलं, नवीन सर्व्हिस त्या ठिकाणी काय केली त्यांनी लिंक केली, त्याच ॲप्लिकेशनमध्ये नवीन सर्व्हिस लिंक केली बरोबर. आता युजर्स किती आहेत किंवा ते किती famous ठरेल, that depends on their marketing or that depend on that company, but they provide that service they provide which is innovative or which is different from the existing software. एक्झिस्टिंग सॉफ्टवेअर काय होतं, बेसिक तर मेसेंजर ॲप आहे. पण मेसेंजर ॲप थ्रू पण तुम्ही काय करू शकता, मग कॉलिंग आज करू शकता, व्हिडिओ कॉल पण करू शकता, त्यानंतर त्या ठिकाणी पे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू शकता. हे सगळं एकाच प्लॅटफॉर्मवरती तुम्ही करू शकता. हा एक त्याचा बेनिफिट आहे बरोबर आहे. दॅट इज अ बेनिफिट ऑफ SOA, दॅट इज सॉफ्टवेअर ओरिएंटेड सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर. त्यानंतर जर गुगलचं एक्झाम्पल आपण बघायचं झालं तर गुगल काय करते त्या ठिकाणी, तुम्ही त्या ठिकाणी पे पण करू शकता. म्हणजे सर्व्हिस जी काय तुम्ही त्या ठिकाणी देताय त्या सर्व्हिसबद्दल तुम्हाला त्या ठिकाणी पे पण लोक करू शकतात बरोबर. म्हणजे तुम्हाला काही प्रमाणात तुम्ही फ्री देता आणि त्यानंतर काय करू शकता त्या ठिकाणी पे करू शकता. प्रोव्हिजन तसं देऊ शकता. म्हणजे सर्व्हिस युजर कॅन पे फॉर द सर्व्हिस अकॉर्डिंग टू देअर यूज रॅदर दॅन provisions. Some provisions will be also there. For example, we can say there is a Google and Google provide us 15 GB space. Okay, 15 GB space Google काय देतं आपल्याला प्रोव्हाइड करतात फ्री. ठीक आहे, गुगलचं अकाउंट असेल तर तुम्हाला 15 GB जे काही स्पेस आहे ते गुगल तुम्हाला यूज करायला देतं. त्याच्यावरती जर तुमचं जात असेल स्पेस तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायला लागतं, पे करायला लागतं त्यांचं जे काही मंथली चार्जेस वगैरे असतील त्यासाठी. सो अगोदर काय केलं त्यांनी, तर प्रोव्हिजन दिलं की तुम्हाला त्या ठिकाणी सर्व्हिस आमची यूज करता येईल, तुम्ही त्या ठिकाणी फ्री सर्व्हिस यूज करू शकता आणि त्यानंतर त्यांनी काय केलं ते पे करू शकता. म्हणजे काही अमाऊंट देऊन त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, पे करू शकता. असंच आहे बाकीचे म्हणजे OTT जे काही प्लॅटफॉर्म आहेत, मग Amazon असेल किंवा हॉटस्टार असेल, यूट्यूब पण आहे सध्या, की यूट्यूबने पण तसं चालू केलेलं आहे की ॲड्स फ्री तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय करा, फ्री करा, विकत घ्या किंवा त्या ठिकाणी आम्हाला पे करा. म्हणजे अशा पण सर्व्हिस आहेत. ठीक आहे, बेनिफिट्स आहे. आपण काय बघतो, हे सगळे बेनिफिट्स आहेत सर्व्हिस ओरिएंटेड आर्किटेक्चर, की तुम्ही एखादी सर्व्हिस द्या आणि त्यानंतर ते पे करायला म्हणजे ते फ्री देतात, पण तुम्हाला आणखी बेटर एक्सपिरियन्स पाहिजे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्याला त्या सर्व्हिसला पे करा. ओके, सो दॅट इज द बेनिफिट ऑफ SOA अँड दॅट वी हॅव डिस्कस हिअर. वी हॅव सीन द व्हेरियस एक्झाम्पल लाईक व्हॉट्सअप, Amazon अँड Google, YouTube फॉर दिस SOA. त्यानंतर सर्व्हिस ॲज रियुजेबल कंपोनंट्स. तर सर्व्हिस ॲज अ रियुजेबल कंपोनंट्स म्हणजे काय, ज्या ठिकाणी तुम्ही काय करता त्या ठिकाणी जे काही कंपोनंट्स आहेत ते रियूज करता. ठीक आहे, म्हणजे सगळेच हा जे काय आहे ते रियूज आपण सॉफ्टवेअर रियूजमध्ये आपण बघणार आहोत नेक्स्ट चॅप्टरमध्ये. बट रियूजचं इन शॉर्ट काय, तर तुम्हाला कंपोनंट्स स्पेसिफिक जे काही कंपोनंट्स लागणार आहेत ते तुम्ही काय करता त्या ठिकाणी यूज करता. मग सपोज वेब सर्व्हिस पाहिजे असेल, क्लाउड सर्व्हिस पाहिजे असेल एखादी, आता सपोज फॉर एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्हाला जर आता एक हे होतं, आपण एक लोकेशन सेंड करायचं, लाईव्ह लोकेशन, तर तुम्ही ते लोकेशन लाईव्ह लोकेशन सेंड करताय. व्हॉट्सअप थ्रू पण आपण लाईव्ह लोकेशन सेंड करू शकतो. मग लोकेशन सेंड करताय, बट त्याला कुठलं तरी कंपोनंट आपण काय करतो, यूज करतो. कुठलं तरी जे काय आपण एका दुसऱ्या ॲपचे किंवा दुसरं जे काय प्लॅटफॉर्म आहे ते आपण काय करतो त्या ठिकाणी यूज करतो. म्हणजे ते काय करतो, आपण रियूज करतो कंपोनंट. मग त्या ठिकाणी गुगल मॅपची असेल आपण मदत करतो, की दुसरं काय असेल मॅप जे काही सॉफ्टवेअर आहे ॲप्लिकेशन ते यूज करतो. डायरेक्ट व्हॉट्सअप आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड नाही करत लोकेशन किंवा मॅपची सर्व्हिस. आपण ते काय करतो, कंपोनंट त्या ठिकाणी काय करतो, एम्बेड करतो. सो दॅट इज अ टर्म थोडक्यात रियुजेबल कंपोनंट्स. नंतर आहे सर्व्हिस इंजिनिअरिंग. सर्व्हिस इंजिनिअरिंग म्हणजे काय, सर्व्हिस इंजिनिअरिंग इज अ प्रोसेस ऑफ डेव्हलपिंग services for reuse in service oriented application which ensures that services represent a reusable abstraction to be used in the different systems such that they are robust and reliable. Service engineering is a term that whatever we have seen till now, आपण जेवढं आतापर्यंत टर्म्स बघितले त्या डेव्हलप करायचं काम सर्व्हिस इंजिनिअरिंग करते. म्हणजे एखादं सॉफ्टवेअर तुम्ही बनवताय, त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही एक बेसिक पहिल्यांदा ॲप्लिकेशन बनवलं, त्यानंतर त्याच्यामध्ये आणखी काहीतरी ॲड करताय, आणखी फीचर्स ॲड करताय, नवीन नवीन गोष्टी त्या ठिकाणी बनवताय. हे सगळं जे आहे ते काम कोण करत असतं, सर्व्हिस इंजिनिअरिंग हे करत असतं. सो सर्व्हिस इंजिनिअरिंग प्रोसेस इन्क्लूड द फॉलोइंग, दॅट आयडेंटिफिकेशन्स अँड पॉसिबल सर्व्हिसेस ज्या इम्प्लिमेंट आपल्याला करता येतील. त्यानंतर सर्व्हिस डिझाईन त्या ठिकाणी करू शकता तुम्ही. ठीक आहे, इम्प्लिमेंटेशन करू शकता. इंजिनिअरिंगचे जे काय फेजेस आहेत त्या सगळ्या ह्यामध्ये त्या ठिकाणी आहेत.
ज्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी ॲक्च्युली फाइंडिंग करता, सर्व्हिस बघता कुठली आहे, त्यानंतर सर्व्हिस त्या ठिकाणी डिझाईन करतात, कुठली सर्व्हिस आपण देणार आहे, डिप्लॉयमेंट, इम्प्लिमेंटेशन, या सगळ्या फेजेस ह्या सर्व्हिस इंजिनिअरिंगमध्ये आहेत. So that is the term. In short, what we are thinking or what we are able to develop or what we are thinking to develop, ते जे काय आपण इमॅजिन करतोय, जे डेव्हलप करू शकतो, ते सगळं डेव्हलप ॲक्च्युली करायचं काम या सर्व्हिस इंजिनिअरिंगमधून होत असतं. त्यानंतर आहे सर्व्हिस डेव्हलपमेंट विथ सर्व्हिसेस. तर सर्व्हिस डेव्हलपमेंटमध्ये देर आर व्हेरियस स्टेजेस फॉर प्रोसेस टू कन्स्ट्रक्शन ऑफ द कंपोजिशन आर. So the existing services are composed and configured to create a new composite services and application. म्हणजे एक्झिस्टिंग आहे त्यामध्ये तुम्ही काहीतरी ऍड करताय, मग ते ऍड करताना तुम्हाला ह्या सगळ्या फेजेस त्या ठिकाणी बघायला लागतात. मग त्यामध्ये कुठले आहेत, मग त्यामध्ये फॉर्म्युलेट आउटलाईन वर्कफ्लो आहे, तुम्हाला ऍक्च्युली वर्कफ्लो आधीच्या ऍप्लिकेशनचं कसं आहे ते बघायला लागतं. त्यानंतर कुठली सर्व्हिस तुम्ही घेताय ते कशी इम्प्लिमेंट करताय ते डिस्कवर करायला लागतं. त्यानंतर पॉसिबल सर्व्हिसेस कुठल्या देऊ शकतात, ठीक आहे, म्हणजे सर्व्हिसेस आपण कुठल्या करू शकतो, त्या सर्व्हिस स्पेसिफिकेशन जे काय आहे ते तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर रिफाईन वर्कफ्लो कसा असेल, त्याचं वर्कफ्लो डिझाईन हे तुम्ही करू शकता. आणि क्रिएट वर्कफ्लो प्रोग्राम, ॲक्च्युली प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होईल. सपोज फॉर एक्झाम्पल आपण पुन्हा एकदा व्हॉट्सअपचं एक्झाम्पल बघूया की तुम्ही चॅट ॲप्लिकेशन आहे, चॅट ॲप्लिकेशनमध्ये जर बघत असाल व्हिडिओ कॉलिंगचं मला एम्बेड करायचं आहे, मग व्हिडिओ कॉलिंगचं एम्बेड करताना त्या ठिकाणी ॲक्च्युली कसं मला डिस्कवर करता येईल, ते ॲक्च्युली कसं त्याचा वर्कफ्लो चालेल, त्यामध्ये कुठले प्रॉब्लेम येतील, म्हणजे पुन्हा एकदा SDLचे सगळ्या फेजेस आपण बोलू शकतो की डेव्हलपमेंट लाईफ सायकल पुन्हा एकदा त्या ठिकाणी सगळं आलंच, बरोबर. हे डेव्हलपमेंट लाईफ सायकल पुन्हा एकदा त्या ठिकाणी कसं बनता येईल किंवा कसं करता येईल हे बघणार. म्हणजे आपण ॲक्च्युली नवीन सर्व्हिस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो, एक वर्किंग आहे आणि त्या वर्किंगमध्ये पुन्हा एकदा आपण काय करतो त्या ठिकाणी एम्बेड करतो. सो त्या सगळ्या फेजेस, मग ते कसं वर्कफ्लो चालेल, त्याचं कसं डिस्कवर करतील सर्व्हिस, त्या सर्व्हिस कशा वर्क करतील, त्या सर्व्हिस कशा क्रिएट करता येतील आणि ते कसं टेस्ट करून कसं डिप्लॉयमेंट करायचं किंवा कसं ते यूज करता येईल, ते सगळ्या फेजेस ह्या SD जे काय सर्व्हिस डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सर्व्हिस आहे त्यामध्ये आहे. सो इन शॉर्ट हा चॅप्टर एक छोटा होता, 4 पेजेसचा चॅप्टर होता, ज्यामध्ये आपण सर्व्हिस ओरिएंटेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग बघितलं आहे. ज्यामध्ये थोडक्यात सांगायचं तर ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतात कंपन्या किंवा ज्या सर्व्हिस करतोय आपण प्रोव्हाइड, जे काही सॉफ्टवेअर्स आहेत, म्हणजे सगळे सॉफ्टवेअर त्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, बट त्यामध्ये कसं ॲक्च्युली वर्क करत असतात किंवा त्या कंपन्या कसं ॲक्च्युली त्या ठिकाणी इंजिनिअरिंग त्याचं चालत असतं ते आपण बोलतो. ज्यामध्ये रियुजेबल कंपोनेंट्स बघितले कसे करतात काम, सर्व्हिस इंजिनिअरिंग कसं काम करतात ते बघितलं. त्यानंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विथ सर्व्हिसेस ही टर्म बघितली. सो हिअर इज दॅट चॅप्टर ॲज फिनिशेस. आफ्टर दॅट द नेक्स्ट चॅप्टर विल कंटिन्यू हिअर. आपण जो नेक्स्ट चॅप्टर आहे सॉफ्टवेअर रियूज आपण या ठिकाणी स्टार्ट करतो. सेकंडला चॅप्टर आहे आपल्या सिलेबसचं, यामध्ये द रियुजेबल लँडस्केप, ॲप्लिकेशन फ्रेमवर्क आणि ॲप्लिकेशन सिस्टीम रियूज हे बघा. आता सॉफ्टवेअर रियूज ह्यामध्ये सगळं काय अर्थ ह्या आपल्या चॅप्टरचा आहे की तुम्हाला सॉफ्टवेअर पुन्हा कसं यूज करताय, एखादं जर सॉफ्टवेअर किंवा एखादं ॲप्लिकेशन आहे ते परत कसं त्या ठिकाणी यूज करता येईल ते आपण बघतो. सो सॉफ्टवेअर रियुजेबिलिटी is the likelihood a piece of source code that can be used again to add a new functionality with slight or no modification. So programmer have always reused the section of code, functions or procedure. Code reuse is the idea that a partial or complete computer program at one time is being or should be used in another program written in later time. आता या ठिकाणी इन्शॉर्ट सांगायचं झालं तर प्रोग्रामर काय करत असतात, सगळेच कोडिंग जे आहे ते स्वतः करत नसतात, ते काय ठिकाणी कॉपी पेस्ट करतात, जे काही कोड आहे तो काय करतात त्या ठिकाणी रियूज करतात, मग तो जसाच्या तसा असेल किंवा त्यामध्ये थोडेसे मॉडिफिकेशन चेंजेस करून असेल, पण मोस्ट ऑफ द काय करत असतात ते रियूज करत असतात. मग ते रियूज करताना काय काय गोष्टी आहेत, मग तो तुमचा कोड असेल त्या ठिकाणी फंक्शनॅलिटी असेल, ठीक आहे. रियूज मध्ये बघा फक्त डायरेक्ट कोड किंवा प्रोग्राम कॉपी करणं किंवा प्रोग्राम रियूज करणं असं नाही. माझ्या ठिकाणी फंक्शनॅलिटी पण तुम्ही रियूज करू शकता, एखादं लॉजिक असेल ते पण रियूज करू शकता, फंक्शन एखादं असेल ते पण रियूज करू शकता, डिपेंड अपॉन दॅट ॲप्लिकेशन ऑर दॅट प्रोग्रामर ते काय त्यांना रियूज करायचं ते, ठीक आहे. So the reuse of programming code is common technique which attempt to save time and energy by reducing redundant work. Reuse programming म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला एक फायदा आहे असा की त्यामध्ये तुम्ही एकतर तुमचं टाइम वाचेल, तुमचं कॉस्ट वाचेल, तुमचं जे काय रिडंडंट वर्क आहे म्हणजे परत आता एखादं सॉफ्टवेअर मी डेव्हलप करतोय
सपोज स्कूल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर असेल, स्कूल मॅनेजमेंटचं सॉफ्टवेअर एखादं डेव्हलप करतो, त्या स्कूल मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये स्कूलचं जेवढं काही वर्क चालणार आहे ते आपण त्यामध्ये ॲड करणार. आता स्कूलचं वर्क हे सगळ्या स्कूलमध्ये सेम चालतं, असं नाही की एका स्कूलमध्ये वेगळं चालेल दुसऱ्या स्कूलमध्ये वेगळं चालतं, असं नाही आहे. मग ते सॉफ्टवेअर मी काय करू शकतो, रियूज करू शकतो. आणि मला सपोज जर दुसऱ्या स्कूलमध्ये परत एखादं सॉफ्टवेअर बनवण्याची त्या ठिकाणी ऑर्डर आली किंवा त्या ठिकाणी बनवायचं असेल, तर मी काय करेन, त्याच सॉफ्टवेअरमध्ये मॉडिफिकेशन किंवा काहीतरी चेंजेस करून, फंक्शनॅलिटी चेंज करून, काय असेल त्यांना रिक्वायरमेंट आहे त्यानुसार मी डेव्हलप करतो. म्हणजे रिटर्न माझे जे परत परत मला काम करायचं आहे ते मला करायला नाही लागणार. समजतंय? तर हे एक त्या ठिकाणी एक्झाम्पल आपण बघू शकतो रियूजचं. So systematic software reuse is still the most promising strategy for increasing productivity and improving quality. तुमचं सिस्टमॅटिक डेव्हलप करणं पण गरजेचं आहे. तुम्ही जसे तसं करून चालणार नाही. त्या ठिकाणी थोडेफार चेंजेस जेणेकरून तुमचं प्रॉडक्ट क्वालिटी आणि तुमचं जे काय त्या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटी आहे, ठीक आहे, ती चांगली मेंटेन राहील. हा त्या ठिकाणी मेन एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. So example of software use is software library. Okay. तुम्ही एक्झाम्पल कुठलंही घेऊ शकता, जे सेम त्या ठिकाणी सर्व्हिसेस आहेत त्यांचं एक्झाम्पल त्या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे. सपोज एखादं मॅनेजमेंट सॉफ्टवेअर घ्या, कुठलंही घ्या, स्कूलचं घ्या, लायब्ररी मॅनेजमेंट घ्या, त्यानंतर मेडिकल शॉप मॅनेजमेंट घ्या, जनरल स्टोर घ्या, ई कॉमर्स साईट्स घ्या, सगळ्यांचं घ्या. कुठले एक्झाम्पल घ्यायचे, ज्या काय असतात सर्व्हिसेस सेम आहेत, फक्त तुम्ही काय करता काहीतरी त्यांची फंक्शनॅलिटी किंवा त्यांचं प्रोडक्टिव्हिटी डिफरंट असेल. काही थोडक्यात थोडंसं त्या ठिकाणी काहीतरी चेंजेस होऊ शकतात, बट त्यांचं वर्किंग किंवा त्यातला मोस्ट ऑफ द पार्ट कॉमन असतो, तो तुम्ही रियूज करू शकता. A good software reuse process facilitates the increase of productivity, quality and reliability and the decrease cost and implementation. सांगायची काय, सॉफ्टवेअर जर तुम्ही जर यूज करत असाल त्या ठिकाणी तुमचं प्रोडक्टिव्हिटी पण चांगलं राहील, क्वालिटी सॉफ्टवेअरची राहील, रिलायबल राहील सॉफ्टवेअर, आणि त्याचं जे काही कॉस्ट आहे ते डिक्रीज म्हणजे तुमचं जे डेव्हलप करायला कॉस्ट लागणार आहे ते तुम्ही डिक्रीज करू शकता. आणि ॲज वेल ॲज त्या ठिकाणी टाईम पण त्या ठिकाणी तुमचं काय त्या ठिकाणी वाचेल. सो ह्या सगळ्या गोष्टी ह्या रियूजमध्ये आहेत. सो इट इज इम्पॉर्टंट टू सेव्हरल रिझन्स. आता या ठिकाणी ॲडव्हान्टेजेस आहेत रियूजचे, जे तुमचं सांगत आहे, प्रोडक्टिव्हिटी, रिलायबिलिटी, त्यानंतर इंटरऑपरेबिलिटी, त्यानंतर कॉस्ट, त्यानंतर टाईम, हे सगळं त्यांचा ॲडव्हान्टेज आहे, जे केल्यानंतर तुमचं काय सॉफ्टवेअर रियूज करताना त्या ठिकाणी त्याचा फायदा होतो. So the software engineering has been more focused on original development, but it is now recognized that to achieve better software or more quickly at lower cost by adopting a design process that is based on the systematic software reuse. तर सिस्टमॅटिक सॉफ्टवेअर रियूज मध्ये कुठल्या कुठल्या कॅटेगरी आहेत, तर रियूज करता पण कॅटेगरी कुठल्या कुठल्या आहेत. तिच्यामध्ये ॲप्लिकेशन सिस्टम रियूज आहे, ठीक आहे, त्यानंतर कंपोनंट रियूज आहे, ऑब्जेक्ट अँड फंक्शन रियूज आहे. ते डिपेंड करतं त्या प्रोग्रॅमर जो आहे किंवा डेव्हलपर आहे त्याच्यावरती, की त्याला काय रियूज करायचं. मग त्याला ॲप्लिकेशन रियूज करायचं म्हणजे जसे तसं ॲप्लिकेशन, बरोबर, द होल ॲप्लिकेशन सिस्टीम मे बी रियूज आयदर बाय इन्कॉर्पोरेटिंग ऑर द चेंजेस त्या सिस्टीममध्ये करू. मग सांगितलं मग स्कूल मॅनेजमेंट सॉफ्टवेअर जसे तसं पण मी देऊ शकतो, बरोबर, एक दुसऱ्या स्कूलला, मग त्यामध्ये थोडेफार चेंजेस करून असेल, म्हणजे जसे तसं ॲप्लिकेशन रियूज असेल. एखादं सॉफ्टवेअर असेल, कंपोनंट रियूज म्हणजे स्पेसिफिक कंपोनंट किंवा स्पेसिफिक सबसिस्टीम आपण बोलू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघायचं झालं तर एका सॉफ्टवेअरमध्ये पे म्हणजे आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी जे काय असेल त्या ठिकाणी फॅसिलिटी असेल, मग ते कंपोनंट झालं किंवा ते एक मॉड्यूल झालं, तेच मला पाहिजे, बरोबर. माझ्या सॉफ्टवेअरमध्ये मला काय करायचं, माझं सॉफ्टवेअर कुठलं तरी दुसरं असेल, पण मला काय पाहिजे, मला त्यामध्ये ऑनलाईन मला ट्रान्झॅक्शन करता यावं त्यासारखी ही फॅसिलिटी पाहिजे, बरोबर. म्हणजे ते काय झालं, एक कंपोनंट झालं. मग ते कंपोनंट मी काय करेन माझ्या सॉफ्टवेअरमध्ये एम्बेड करेन, म्हणजे स्पेसिफिक मॉड्यूल किंवा स्पेसिफिक फंक्शनॅलिटी जी सबसिस्टीम असेल, सिस्टीममधली सबसिस्टीम, ती तुम्ही रियूज करू शकता. ऑब्जेक्ट और फंक्शन रियूज करू शकता, बरोबर. सिंगल वेल डिफाईन ऑब्जेक्ट और फंक्शन सेम सांगितलं तुम्हाला, ते स्पेसिफिक मॉड्यूल तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, रियूज करू शकता. डिपेंड करतं तुम्हाला काय रियूज करायचं, तुम्ही होल करा तसं करू शकता. स्पेसिफिक मॉड्यूल, स्पेसिफिक फंक्शनॅलिटी, स्पेसिफिक लॉजिक, स्पेसिफिक कंपोनंट हे त्या ठिकाणी रियूज करू शकता. सो दिस ऑल आर द पार्ट और कॅटेगरीज दॅट वी कॅन रियूज. याचे बेनिफिट्स काय, तर याचे बेनिफिट रिड्यूस द डेव्हलपमेंट टाईम. तुम्ही जर रियूज करताय म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी डेव्हलप करायची गरज नाही आहे, मग त्याचा डेव्हलपमेंट टाईम आहे हा त्या ठिकाणी डिक्रीज होणार आहे.
इम्प्रूव्ह क्वालिटी त्या ठिकाणी इम्प्रूव्ह होणार आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय, बिकॉज सॉफ्टवेअर कंपोनंट आर ऑफ्टन रिपीटेबल रियूज, द डिफेक्ट फिक्सेस फ्रॉम each reuse accumulated रिझल्टिंग इन हायर क्वालिटी ऑफ द डेव्हलप सॉफ्टवेअर सिस्टीम. म्हणजेच काय, तुम्ही रियूज करताय ती सिस्टीम अगोदर इम्प्लिमेंट झालेली असणार आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय, सपोज मी जर पे करायचं ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची सिस्टीम माझ्या सॉफ्टवेअरमध्ये इम्प्लिमेंट करतो, तर ती कुठेतरी इम्प्लिमेंट झालेली आहे, ती क्वालिटी असणार आहे, ती जी काही सिस्टीम असेल किंवा जे काही ते कंपोनंट असणार आहे ते त्या क्वालिटीचे असणार आहे, त्यामध्ये कुठलेही एरर नसणार आहे, त्यामध्ये कुठलाही त्या ठिकाणी डिफेक्ट नसणार आहे, प्रॉब्लेम नसणार आहे. म्हणजेच काय, त्याची जी काही क्वालिटी असणार आहे ती चांगली असणार, वेल मेंटेन असणार आहे. सो इट ऑटोमॅटिकली useful for your system that for the improve your quality of the application. Okay, so that are the one of the benefit. त्यानंतर आहे इझी मेंटेनन्स आहे, ठीक आहे. इम्प्रूव्ह युएबिलिटी, इन्क्रीज द प्रॉब्लेम फार्मिंग ॲबिलिटी, हे सगळे त्याचे काय ॲडव्हान्टेजेस त्या ठिकाणी आहेत की मेंटेनन्स तुम्ही त्या ठिकाणी करू शकता इझिली. युएबिलिटी त्या ठिकाणी म्हणजे काय, जो काही स्कोप आहे किंवा जो काही यूज करणार आहे, सो जो पब्लिक किंवा जो काही कस्टमर असेल, युजर असेल, तो यूज करणार त्याला एक इझिली डिटेक्ट करता येईल. त्यानंतर प्रॉब्लेम फॉर्मिंग ॲबिलिटी म्हणजे काय, एखादा एरर येत असेल किंवा रन टाईमला काही प्रॉब्लेम येत असेल, ते अगोदर इम्प्लिमेंट झाल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला ते इझिली सॉल्व्ह करता येऊ शकतं. एखादं सॉफ्टवेअर त्या ठिकाणी कोणतरी यूज करतंय आणि ते सॉफ्टवेअर तुम्ही दुसरीकडे कुठेतरी सेल करताय, बरोबर आहे. म्हणजेच काय, त्या ठिकाणी ते सॉफ्टवेअर ज्याने अगोदर यूज केले त्याला काही प्रॉब्लेम आले, ते तुम्ही त्या ठिकाणी मॉडिफाय करताय, त्या ठिकाणी काय करताय, ओव्हरकम करताय. म्हणजे जो सेकंड टाइम तुम्ही रियूज कराल किंवा त्या ठिकाणी सेल कराल त्यावेळी ते प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही. म्हणजे तुमचं जे काही इन्क्रीज प्रॉब्लेम फॉर्मिंग ॲबिलिटी आहे ती मेंटेन करते. नंतर ड्रॉबॅक्स काय त्याचे, तर त्या ठिकाणी ड्रॉबॅक्स आपल्याला बघायचे आहेत की रियूजचे ड्रॉबॅक्स काय. त्या ॲप्लिकेशन मेंटेनन्सला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. मेंटेनन्सचा प्रॉब्लेम म्हणजेच काय, तर एका सिस्टमला एरर आला तर दुसऱ्या सिस्टमला पण त्या ठिकाणी एरर हा येऊ शकतो रियूज. लॉंग टर्म रियूज कोड मेंटेनन्स, म्हणजेच काय, तुम्हाला जर त्या ठिकाणी चेंजेस करायचे असेल तर लॉंग टर्मसाठी तुम्हाला त्या ठिकाणी चेंजेस करायला लागणार, मेंटेन करावे लागणार. टूल सपोर्ट, सगळ्याच ठिकाणी टूल सपोर्ट भेटेल असं नाही, ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर एक सिस्टीम तुमची अँड्रॉइडचं आपण व्हर्जन बघायचं झालं तर व्हर्जनचं आपण एका व्हर्जनला त्या ठिकाणी सपोर्ट करते, दुसऱ्या व्हर्जनला करत नाही आहे, किंवा अपडेटचे व्हर्जन आहे त्याला सपोर्ट करत नाही, हे त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतात. नॉट इन्व्हेंटेड हे सिंड्रोम आहे. सर्चिंग, इव्हॅल्युएटिंग अँड अडॉप्टिंग रिव्ह्यूज कोड, हे सगळे त्याचे ड्रॉबॅक्स आहेत. त्यानंतर आहे टाईप्स. त्या ठिकाणी सांगितलं की ऑपॉर्च्युनिटीज रिव्ह्यूज आहे. ऑपॉर्च्युनिटीज रिव्ह्यूज म्हणजे काय, रिव्ह्यूचे टाईप that while getting ready to begin the project, the team realized that there is a existing component that can be reused. It may be internal or it may be external. आता इंटरनल मध्ये काय, त्याच्यामध्ये टीम रियूज इट्स ओवन कंपोनंट, त्यांचे जे काही स्वतःचे कंपोनंट्स आहेत ते रियूज होऊ शकतात. आणि एक्सटर्नल मध्ये काय, जे लायसन्स थर्ड पार्टी कंपोनंट्स आहेत, मग एखादी थर्ड पार्टीला सपोज थर्ड पार्टी म्हणजे काय, दुसऱ्या कंपनीचं सॉफ्टवेअर असेल किंवा दुसऱ्या कंपनीचं कंपोनंट असेल ते मी रियूज करू शकतो, ठीक आहे. माझं सॉफ्टवेअर आहे, माझ्या सॉफ्टवेअरमध्ये मला सपोज त्या ठिकाणी एक आपण ट्रान्झॅक्शनचं एक्झाम्पल घेऊया परत तेच, की ट्रान्झॅक्शनचं मला त्या ठिकाणी घ्यायचं, मग गुगल पे असेल किंवा त्या ठिकाणी UPI असेल, ते UPI मी त्या ठिकाणी माझ्या सॉफ्टवेअरमध्ये यूज करू शकतो. म्हणजेच काय, ते थर्ड पार्टी कंपनी मी त्या ठिकाणी घेऊ शकतो. फक्त मला ते घेताना त्या ठिकाणी त्यांचं लायसन्स वगैरे त्यांचे जे काही असेल परवानगी वगैरे परमिशन असेल ते फक्त मला घ्यायला लागेल. ते म्हणजेच काय आलं तर रियूज मी त्या ठिकाणी करू शकतो, ठीक आहे. त्यांची सर्व्हिस त्या ठिकाणी काय करू शकतो, रियूज करू शकतो. That is one of the benefit of the reuse. That is opportunity reuse is one of the type, and त्या टाईप मध्ये पण इंटरनल आणि एक्सटर्नल. इंटरनल मध्ये स्वतःचं कंपोनंट आणि एक्सटर्नल मध्ये दुसऱ्याचं कंपोनंट तुम्ही रियूज करू शकता. त्यानंतर आहे प्लॅन रियूज मध्ये. प्लॅन रियूज मध्ये काय, अ टीम स्ट्रॅटेजिकली डिझाईन कंपोनंट सो दॅट दे विल बी रियुजेबल इन द फ्युचर प्रोडक्ट. म्हणजे असं कंपोनंट तुम्ही रियूज करा जे तुम्हाला इन फ्युचर पण उपयोगी ठरू शकतो. म्हणजे असं अगोदरच त्या ठिकाणी कंपोनंट डेव्हलप करा की इन फ्युचर तुम्हाला ते पुन्हा पुन्हा वापरू शकता, ठीक आहे. आता लायसन्सिंग मध्ये तुम्हाला सांगितलं की लायसन्सिंग थर्ड पार्टी कंपोनंट मध्ये इट कॉस्ट अ टीम 1 to 20% ऑफ व्हॉट इट विल कॉस्ट टू डेव्हलप. आता या ठिकाणी कॉस्ट तुम्हाला द्यायला लागते, त्या कॉस्टमध्ये तुम्हाला ते पर्सेंटेज असतं, त्या पर्सेंटेज कसं त्या कंपनीला त्या ठिकाणी तुम्ही सर्व्हिस त्यांची यूज करता त्यासाठी त्या ठिकाणी द्यायला लागेल. सपोज तुम्ही गुगल यूज करता, तर गुगलमध्ये तुम्हाला गुगल ड्राईव्ह बरोबर तुम्हाला स्पेस घ्यायचे, तर स्पेससाठी तुम्ही काय करता, त्या ठिकाणी पे करता, बरोबर आहे.
म्हणजेच काय, आता हे झालं फक्त मी एक्झाम्पल सांगितलं, याचं काय या ठिकाणी हे नाही आहे. बट प्रोडक्ट पण बनवताना तसंच असतं की तुम्ही एखादी सर्व्हिस दुसऱ्या कंपनीची घेताय, ती घेताना तुम्हाला त्या ठिकाणी काय करायला लागतं, तर त्याला पे करायला लागेल. मग ते पर्सेंटेज असेल काही असेल, त्यांचं लायसन्स वगैरे सगळं तुम्हाला घ्यायला लागतं. सो दॅट इज अ type of the reuse, that is plan reuse, internal external reuse, and opportunities reuse. Okay. त्यानंतर आहे द रियूज लँडस्केप. रियूज लँडस्केप मध्ये दोन मेन अप्रोचेस आहेत, ज्यामध्ये डिझाईन पॅटर्न्स आहेत आणि जनरेट प्रोग्रामिंग आहे. डिझाईन पॅटर्न्स मध्ये काय होतं, डिझाईन पॅटर्न्स मध्ये इज अ general repeatable solution to a commonly occurring problem in software design. A design pattern isn't finished a design that can be transformed directly into code. It is a description or template for how to solve a problem that can be used in many different situations. म्हणजे डिझाईन पॅटर्न मध्ये तुम्ही डिझाईन सॉफ्टवेअरचं कधी करता, ते बिफोर करताय, बिफोर डेव्हलपिंग आपण काय करतो, त्या ठिकाणी डिझाईन करतो. मग ते डिझाईन पण तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता किंवा त्याचे कन्सेप्ट त्या ठिकाणी यूज करू शकता. म्हणजे त्या एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करताना आपण त्याच्या अगोदर त्याचा विचार करतो की त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात, त्याचं वर्किंग कसं चालेल, त्याचा वर्कफ्लो कसा चालेल, बरोबर, त्याच्या ठिकाणी कसं त्याची फंक्शनॅलिटी चालेल. या ठिकाणी ते आपण अगोदरच त्या ठिकाणी काय करू शकतो, त्याचे डिझाईन पॅटर्न ठेवू शकतो. ते प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणारे प्रॉब्लेम जे असतील इन फ्युचर ते सॉल्व्ह करू शकतो. हा डिझाईन पॅटर्नचा त्या ठिकाणी फायदा आहे. त्यानंतर आहे सेकंड, तो आहे जनरेटिव्ह प्रोग्राम. वेट फॉर द मिनिट. जनरेटिव्ह प्रोग्रामिंग मध्ये काय, प्रोग्राम जनरेशन इन्व्हॉल्व द रियूज ऑफ स्टँडर्ड प्रोग्राम अँड अल्गोरिदम्स. प्रोग्राम जनरेटिव्ह प्रोग्रामिंग मध्ये तुम्ही प्रोग्राम्स रियूज करू शकता. म्हणजे प्रोग्राम रियूज करू शकता म्हणजेच काय, तर त्याचं लॉजिक असेल, त्याचा अल्गोरिदम्स असतील, त्याचे स्टँडर्ड प्रोग्राम्स असतील, ते त्या ठिकाणी काय करू शकता, रियूज करू शकता. So generator based on reuse is possible when domain abstraction or the mapping is executable code in. आता ह्यामध्ये टाइप्स ऑफ प्रोग्राम जनरेटर आहे की ज्यामध्ये आहेत ऍप्लिकेशन जनरेटर फॉर बिझनेस डेटा प्रोसेसिंग आहे, पार्स और लेक्सिकल अनालायझर जनरेटर फॉर लँग्वेज प्रोसेसिंग आहे, आणि कोड जनरेटर्स फॉर केस टूल्स आहेत. ह्या ठिकाणी प्रोग्रामिंग रिगार्डिंग आहे ते बिझनेस डेटा प्रोसेसिंगसाठी तुम्ही यूज करू शकता प्रोग्राम जनरेटर. त्यानंतर लँग्वेजेस प्रोसेसिंगसाठी यूज करू शकता, आणि केस टूल्स वेगवेगळे टूल्स असतील त्यासाठी तुम्ही हे प्रोग्राम्स जनरेटर यूज करू शकता. सो हे झाले एक कन्सेप्ट. त्यानंतर आहे ॲप्लिकेशन फ्रेमवर्क्स. आता ॲप्लिकेशन फ्रेमवर्क्समध्ये सांगायचं झालं तर त्या ठिकाणी इन शॉर्ट फ्रेमवर्क काय करतात, तर तुम्हाला डेव्हलपमेंटसाठी मदत करतात. आता इझिली डेव्हलप त्या ठिकाणी करू शकता. मग फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी तुम्ही जावामध्ये नेटबिन्स बघितला असाल, त्यानंतर C# किंवा ASP.NET साठी त्या ठिकाणी विजुअल स्टुडिओ आहे, .NET फ्रेमवर्क आहे. हे काय करतात, त्या ठिकाणी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म देतात जेणेकरून तुम्ही जे काही डेव्हलपमेंट असेल ते इझिली होऊ शकतो. वेब डेव्हलपमेंटसाठी त्या ठिकाणी वेगवेगळे टूल्स आहेत, ड्रीमवीवर आहे त्यासारखं ॲप्लिकेशन आहे, वर्डप्रेस आहे ज्या ठिकाणी तुम्ही यूज करू म्हणजे कोड त्या ठिकाणी इझिली डेव्हलप करू शकता. आणि वेगवेगळे फ्रेमवर्क्स आहेत जे त्या ठिकाणी तुम्हाला हेल्प करतात, तुम्हाला त्या ठिकाणी सॉफ्टवेअर किंवा जे काय तुम्ही प्रोडक्ट बनवतात ते इझिली त्या ठिकाणी डेव्हलप व्हावं. सो अकॉर्डिंग टू द फायनान्स, there are 3 classes of framework are given as. There is a system infrastructure framework आहे, ठीक आहे, जे काय करतं, सिम्प्लिफाय डेव्हलप ऑफ पोर्टेबल अँड इफिशियंट सिस्टीम इन्फ्रास्ट्रक्चर लाईक ऑपरेटिंग सिस्टीम इन्क्लुडिंग ऑपरेटिंग सिस्टीम, ठीक आहे. त्यानंतर आहे मिडलवेअर फ्रेमवर्क्स आहेत जे तुम्हाला ॲप्लिकेशन्स, डिस्ट्रीब्युटेड ॲप्लिकेशन्स आहेत ते त्या ठिकाणी डेव्हलप करायचं मदत करतात. नंतर एंटरप्राइज ॲप्लिकेशन फ्रेमवर्क आहेत जे तुम्हाला एंड युजर किंवा तुम्हाला कस्टमर किंवा त्या प्रोडक्ट डोमेन स्पेसिफिक ॲप्लिकेशन त्या ठिकाणी तुम्ही डेव्हलप करू शकता. डोमेन स्पेसिफिक म्हणजे ते ज्यामध्ये कस्टमर असेल, ज्यामध्ये कंपनी असेल, ह्या दोघांचं सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट ह्यामध्ये असेल, ठीक आहे. मग त्या टेलिकम्युनिकेशन सारखे ॲप्लिकेशन्स असतील, एज्युकेशन रिगार्डिंग ॲप्लिकेशन असतील, हे सगळे जे आहेत ते तुम्ही एंटरप्राइज ॲप्लिकेशन फ्रेमवर्कमधून डेव्हलप करू शकता. फ्रेमवर्क हा असा प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, इझिली त्या ठिकाणी डेव्हलपमेंट करू शकता. ओके, इन शॉर्ट सांगायचं झालं तर. सो ह्यामध्ये आणखीन एक त्या ठिकाणी ॲडव्हान्टेजेस आहे की मॉडेल व्ह्यू कंट्रोलर, MVC कंट्रोलर जे आहे, हा एक फ्रेमवर्क आहे जे तुम्हाला त्या ठिकाणी चांगलं
फॅसिलिटी देतात. मग मॉडेल व्ह्यू कंट्रोलर थ्रू तुम्ही काय करू शकता, तर मॉडेल व्ह्यू कंट्रोलर थ्रू तुम्ही त्या ठिकाणी GUI प्रोग्रामिंग जे आहे ज्यामध्ये मॉडेलमध्ये काय तर तुमचा जो काही कोड असणार आहे, व्ह्यू असणार आहे, डिझाईन असणार आहे, ते असणार आहे. तुमचा मॉडेल कसं दिसेल कंट्रोलरमध्ये, काय त्यामधून जे काही इनपुट किंवा ज्यामध्ये इंटरॅक्शन चालणार आहे ते कंट्रोलरमध्ये असणार आहे. मग तुम्ही कशा प्रकारे त्या ठिकाणी इंटरॅक्ट करताय, कसं इनपुट देताय, त्याचं काय डिझायर आउटपुट असणार, ह्या सगळ्या गोष्टी या कंट्रोलरमध्ये असणार आहे. त्यानंतर जे काय हे आहे आपलं व्ह्यू आहे, त्या व्ह्यूमध्ये ह्या सगळ्या इनपुट वगैरे असणार आणि कंट्रोलरमध्ये त्या ठिकाणी तुमचा जर एखादा एरर आला तर तो एरर कसा सॉल्व्ह करायचा, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असणार. सो हे MVC आहे. त्याचे ॲडव्हान्टेज बेनिफिट आहेत की रियुजेबल आहे, त्यानंतर आहे स्टँडर्डायझेशन आहे यामध्ये, त्यानंतर त्याचं इंटरऑपरेबिलिटी, स्केलेबिलिटी आहे, पोर्टेबिलिटी आहे, हे सगळे आहेत. पोर्टेबल तुम्ही कसं यूज करू शकता, कुठेही घेऊ शकता, रियूज आहे, तुम्हाला पाहिजे तो कोड यूज करू शकता. स्टँडर्ड आहे म्हणजे स्पेसिफिक त्या ठिकाणी त्याचं काहीतरी चेंजेस त्या ठिकाणी तुम्ही करू शकता, स्टँडर्ड वाईज त्या ठिकाणी चेंजेस करू शकता. त्यानंतर ड्रॉबॅक्स आहेत, ते इंटरनल आर्किटेक्चर तुम्ही जे आहे ते त्या ठिकाणी त्यांचं ओन आर्किटेक्चर असेल, तुम्हाला स्वतःचं आर्किटेक्चर त्या ठिकाणी नसतं, म्हणजे कुठेतरी लिमिटेशन्स हे त्यामध्ये असतात. तुम्ही डायरेक्ट सगळे चेंजेस त्या ठिकाणी करू शकता असं नाही. ठीक आहे, हा एक त्याचं ड्रॉबॅक आहे. त्यानंतर आहे हिडन आर्किटेक्चर्स त्याचे आहेत, जे तुम्हाला त्यांच्या जे काही फॅसिलिटी दिलेले आहेत त्याच तुम्हाला त्या ठिकाणी यूज करायला लागतात. त्यानंतर डेव्हलपमेंट एफर्ट जे आहेत ते तुम्हाला फ्रेमवर्क आहे ते पुन्हा त्या ठिकाणी काय करायला लागतं, शिकायला लागतं. त्याच्यामुळे त्याचा हा ड्रॉबॅक एक आहे की पूर्णपणे त्या ठिकाणी काय करायला लागतील, चेंजेस हे तुम्हाला करायला लागतील. सो दॅट इज अ ड्रॉबॅक्स ऑफ फ्रेमवर्क. हिअर दिस चॅप्टर हॅज बीन completed. ओके, सो वन पॉईंट हॅज बीन रिमेन, दॅट एक पॉईंट त्या ठिकाणी राहिला आहे. हा पॉईंट पण जो आहे आपला MVC किंवा बेनिफिट ड्रॉबॅक, हा पॉईंट पण आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ॲप्लिकेशन सिस्टीम रियूज हा एक पॉईंट राहिला आहे, हा पण आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ठीक आहे, आणि एक चॅप्टर जो राहिला आपला डिस्ट्रीब्युटेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, हा पण आपण एक लेक्चरला घेईन. मी हे डायरेक्ट यूट्यूबला टाकेन, ठीक आहे, किंवा लेक्चर असेल तेव्हा मी घेईन. ठीक आहे, बाकी आपलं जे पूर्ण सिलेबस आहे त्या ठिकाणी कंप्लीट झालं आहे. पूर्ण सिलेबस बघा, यामध्ये जर कुठला पॉईंट समजला असेल, कुठला पॉईंट पुन्हा बघायचा असेल तर मला तसं सांगा, आपण तो ठिकाणी रिपीट करूया. आणि आणखीन काही क्वेश्चन असेल तर विचारत जा, पूर्ण बघा. ठीक आहे, नोट्स मी पाठवेन, एकदा रिमाइंड करा नोट्स पाठवायचं, मी तुम्हाला नोट्स पाठवेन. आणखीन आणि काय कुठला पॉईंट समजला असेल तर विचारत जा. ठीक आहे, अटेंडन्स सगळ्यांनी चॅट बॉक्समध्ये टाकलं असेल, टाकणे असेल तर टाका. आणखीन काही क्वेश्चन असेल तर विचारलं तरी चालेल, अदरवाईज लेफ्ट केला तरी चालेल.